श्री स्वामी समर्थ. सर्वांना. तुळशीची पूजा करताना या 11 चुका करू नका. घरात सुख शांतीसाठी परंपरेनुसार महत्त्वाच्या गोष्टी. तुळशीसमोर घडलेली ती सकाळ आणि आजीने सांगितलेले रहस्य. श्री गणेशाय नमः. श्री तुळशी देवे नमः. श्री विष्णवे नमः. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी फक्त तुळशीच्या पूजेची नाही तर श्रद्धा, संस्कार आणि दैनंदिन जीवनातील छोट्या सवयींची आहे. ही गोष्ट पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील आहे. त्या गावात वेदांत कुलकर्णी, त्यांची पत्नी सायली आणि त्यांची आजी 80 वर्षाची ललिता आजी राहायची. घर सुंदर होतं. अंगणात मोठी तुळस होती. दर सकाळी सायली तुळशीला पाणी घालायची, दिवा लावायची, नमस्कार करायची. सगळं अगदी रोजच्या सारखं. पण काही महिन्यापासून घरात सतत तणाव होता. छोट्या छोट्या गोष्टींवर वाद व्हायचे. मन शांत राहत नव्हतं. एक सकाळ ललिता आजीनं सायलीला विचारलं, बाळा, तू रोज तुळशीची पूजा करतेस, पण तिच्याकडे कधी नीट पाहिलंय का? सायली आश्चर्यचकित झाली. म्हणजे? आजी हळूच तुळशीजवळ गेल्या. त्यांनी कुंडीच्या कडेला सुकलेली पानं दाखवली. मातीमध्ये प्लास्टिकचा एक छोटासा तुकडा पडला होता. दिव्याची जुनी काजळी तशीच होती. आजी म्हणाली, पूजा फक्त दिवा लावण्याचं नाव नाही, सेवाही तितकीच महत्त्वाची आहे. त्या दिवसापासून सायलीने तुळशीची निगा राखायला सुरुवात केली आणि घरात एक वेगळाच प्रसन्नपणा जाणून लागला. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते. तुळशीला भारतीय परंपरेत पवित्र स्थान दिलेलं गेलं आहे. म्हणून तिची पूजा करताना काही सवयी जपण्याचा सल्ला दिला जातो. आज आपण त्यातील पहिल्या 3 गोष्टी जाणून घेऊ. चूक क्रमांक 1, तुळशीची स्वच्छता न ठेवणं. अनेक जण फक्त पाणी घालतात, पण कुंडी, माती, सुकलेली पानं यावर लक्ष देत नाही. परंपरेनुसार तुळशीचं स्थान हे स्वच्छ ठेवणं हेच पूजेचा एक भाग मानला जातो. चूक क्रमांक 2, घाईघाईत पूजा करणं. तुळशीसमोर उभं राहून 2 क्षण मन शांत करणं हे अनेक घरातील सुंदर संस्कार आहेत. घाईत फक्त दिवा लावून निघून जाण्यापेक्षा काही क्षण कृतज्ञता व्यक्त करणं अधिक महत्त्वाचे मानलं जातं. चूक क्रमांक 3, तुळशीजवळ अनावश्यक वस्तू ठेवणं. कधी चप्पल, कधी कचरा, रिकाम्या बाटल्या किंवा इतर वस्तू तुळशीच्या आसपास साचतात. अनेक कुटुंबांमध्ये तुळशीचं स्थान नेहमी स्वच्छ आणि मोकळं ठेवण्याची परंपरा आहे. यामागे श्रद्धेबरोबर स्वच्छतेचाही विचार आहे. आजचा छोटासा विचार, तुळशीला पाणी देण्यापेक्षा तिच्या प्रेमाने सेवा करणं अधिक महत्त्वाचे मानलं जातं. मित्रांनो, आपण पहिल्या 3 चुका जाणून घेतल्या. आज आपण आणखी 3 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. ह्या गोष्टी अनेक घरांमध्ये परंपरेनुसार सांगितल्या जातात. चूक क्रमांक 4, तुळशीची पानं विनाकारण तोडणं. मित्रांनो, तुळशीची पानं पूजेसाठी, औषधी उपयोगासाठी किंवा आवश्यकतेनुसार घेतली जातात. पण खेळता खेळता किंवा विनाकारण पानं तोडणं टाळावं, असं अनेक घरातील परंपरेत सांगितलं जातं. पानं घेताना प्रेमाने आणि कृतज्ञतेच्या भावनाने घ्यावीत, असा संस्कार पूर्वीपासून केला जातो. चूक क्रमांक 5, तुळशीजवळ दिवा लावताना निष्काळजीपणा. तुळशीपुढे संध्याकाळी दिवा लावण्याची सुंदर परंपरा आहे. मात्र दिवा अशा ठिकाणी ठेवा जिथे झाडाला आग लागण्याचा, धूर साचण्याचा किंवा अपघाताचा धोका होणार नाही. पूजेमध्ये श्रद्धेबरोबर सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची आहे. चूक क्रमांक 6, तुळशीची नियमित काळजी न घेणं. कधी दिवसेंदिवस पाणी विसरलं जातं, कधी माती बदलली जात नाही, कधी कुंडी तुटलेली असते. तुळस एक जिवंत वनस्पती आहे. तिची नियमित निगा घेणं हेच तिच्यावरील खऱ्या आदराचं प्रतीक आहे. अनेक जण फक्त पूजा करताना पण सेवा विसरतात. एक छोटीशी प्रेरणादायक गोष्ट. एका गावात 2 शेजारी राहायचे. दोघांच्याही अंगणात तुळस होती. पहिला रोज मोठी पूजा करायचा, पण तुळशीची काळजी घ्यायचा नाही. दुसरा मोठी पूजा करत नसे, पण रोज तुळशीला पाणी द्यायचा.
सुकलेली पानं काढायचा, कुंडी स्वच्छ ठेवायचा. एकदा गावातील एक वृद्ध संतांनी दोघांनाही पाहिलं. ते हसून म्हणाले, पूजा देवाला दिसते, पण सेवा निसर्गालाही जाणवते. त्या एका वाक्याने दोघांचाही विचार मोठा बदल घडला. आजचा छोटासा उपाय. दर आठवड्यात एक दिवस तुळशीची कुंडी स्वच्छ करा. सुकलेली पानं हळूवार काढा आणि 2 मिनिटं शांतपणे तुळशीसमोर बसा. ही सवय मनालाही शांत करते. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण तुळशीच्या पूजेमध्ये 6 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या. पण आता ज्या 3 चुका आपण पाहणार आहोत त्या खूप सामान्य आहेत आणि कदाचित आपल्याकडूनही नकळत घडल्या असतील. चूक क्रमांक 7. तुळशीभोवती अस्वच्छता ठेवणं. मित्रांनो, तुळस फक्त एक वनस्पती नाही, भारतीय संस्कृतीत तिला पवित्र स्थान दिलं गेलं आहे. म्हणून तुळशीभोवती धूळ, कोरडी पानं, कचरा, प्लॅस्टिक किंवा साचलेलं पाणी राहू देणं टाळावं. असा अनेक घरातील संस्कार आहे. स्वच्छ परिसर फक्त श्रद्धेसाठी नाही, तर वनस्पतीच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचे असतो. चूक क्रमांक 8. तुळशीच्या कुंडीची वेळोवेळी निगा न राखणं. अनेक वर्ष तीच माती, तीच कुंडी तशीच राहते. हळूहळू माती घट्ट होते, पाण्याचा निचरा कमी होतो, तुळशीची वाढ मंदावते. म्हणून वेळोवेळी माती सैल करणं आवश्यक असेल तर नवीन माती घालणं किंवा कुंडीची स्थिती तपासणं ही चांगली सवय आहे. ही पूजेइतकीच सेवाही आहे. चूक क्रमांक 9. तुळशीची पूजा करताना मन दुसरीकडे असणं. ही सर्वात सामान्य चूक आहे. हात जोडलेले असताना पण मन मोबाईलमध्ये, कामात किंवा काळजीत अडकलेलं असतं. परंपरेनुसार प्रार्थना म्हणजे काही क्षण स्वतःशी आणि ईश्वराशी शांतपणे जोडण्याचा प्रयत्न. फक्त 1 मिनिट पूर्ण मनाने प्रार्थना केली तर मनाला एक वेगळीच शांतता मिळू शकते. एक प्रेरणादायी प्रसंग. एका संताकडे एक तरुण आला. तो म्हणाला, महाराज, मी रोज तुळशीची पूजा करतो, तरीही मन शांत राहत नाही. संतांनी त्याला तुळशीजवळ नेलं आणि विचारलं, तू तुळशीला पाणी घालतोस, पण स्वतःच्या मनाला शांततेचं पाणी कधी घातलंस का? तो तरुण निशब्द झाला. त्या दिवसापासून त्याने पूजा करताना 2 मिनिटं शांत बसण्याची सवय लावली आणि हळूहळू त्याला त्याचा स्वभाव सकारात्मक बदल दिसू लागला. आजचा छोटासा उपाय. आजपासून तुळशीपुढे फक्त 1 मिनिट डोळे मिटून ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा तुमच्या श्रद्धेनुसार कोणताही मंत्र शांतपणे जपा. ही मन एकाग्र करण्याची सुंदर सवय ठरू शकते. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण तुळशीच्या पूजेत नकळत होणाऱ्या 9 महत्त्वाच्या चुका जाणून घेतल्या. पण आता आपण पाहणार आहोत शेवटच्या 2 चुका आणि काही सुंदर दैनंदिन उपाय जे भारतातील परंपरेत पिढ्यानपिढ्या सांगितल्या जातात. चूक क्रमांक 10. तुळशीकडे फक्त पूजेची वस्तू म्हणून पाहणं. मित्रांनो, तुळस ही फक्त पूजा करण्यासाठी ठेवलेली वनस्पती नाही. तिची नियमित निगा, तिचे संरक्षण आणि तिच्या वाढीकडे लक्ष देणं ही देखील एक सेवा आहे. अनेक घरांमध्ये लहान मुलांना तुळशीला पाणी घालण्याची सवय लावली जाते. यामुळे निसर्गावर प्रेम, जबाबदारी आणि शिस्त ही या गोष्टी आपोआप शिकायला मिळतात. चूक क्रमांक 11. पूजा करूनही वागण्यात बदल न आणणं. ही सर्वात मोठी चूक आहे. अनेक जण रोज तुळशीची पूजा करतात, दिवा लावतात, प्रदक्षिणा घालतात, पण घरात राग, कटू बोलणं आणि एकमेकांना अपमान तसाच सुरू असतो. भारतीय संतांनी नेहमी एकच संदेश दिला. भक्तीची सुरुवात मंदिरातून होते, पण तिचं पूर्णत्व आपल्या वागण्यात दिसलं पाहिजे. जर तुळशीची पूजा आपल्याला संयम, नम्रता, स्वच्छता आणि प्रेम शिकवत असेल तरच त्या पूजेचा खरा अर्थ पूर्ण होतो. परंपरेनुसार काही सुंदर दैनंदिन सवयी. सकाळी तुळशी जवळचा परिसर स्वच्छ ठेवणे. तुळशीला अनावश्यकतेनुसार पाणी देणे. पाणी साचणार नाही याची काळजी घेणे. सुकलेली पाने हळूवार काढणे. संध्याकाळी सुरक्षित पद्धतीने दिवा लावणे. 2 मिनिटं शांतपणे प्रार्थना किंवा नामस्मरण करणे.
तुळशीची कुंडी वेळोवेळी तपासणे आणि तिचं योग्य निगा राखणे. एक हृदयस्पर्शी प्रसंग. एका गावात एक वृद्ध आजोबा दररोज तुळशीविषयी जणू एखाद्या व्यक्तीसारखं बोलत असायचे. एक मुलगा त्यांना विचारतो, आजोबा, तुळस तुमचं बोलणं ऐकते का? आजोबा हसले आणि म्हणाले, तुळस माझं बोलणं ऐकते की नाही हे मला माहीत नाही, पण तिच्यासमोर उभं राहिल्यावर माझं मन नक्की शांत होतं. हीच खरी भक्ती आहे. अंतिम संदेश. मित्रांनो, तुळशीची पूजा कोणताही चमत्कार घडवण्यासाठी नाही, तर आपल्या जीवनात एक स्वच्छता, शिस्त, संयम, कृतज्ञता आणि निसर्गाविषयी आदर निर्माण करण्यासाठी ही सुंदर परंपरा आपल्याकडे आली आहे. म्हणून तुळशीची सेवा ही फक्त नियम म्हणून करू नका, तर मनापासून करा. अंतिम संकल्प. आज या व्हिडिओ शेवटी एक छोटासा संकल्प करूया. मी तुळशीची नियमित निगा राखेन, तिच्याभोवती स्वच्छता ठेवेन, पूजा करताना मन एकाग्र ठेवेन आणि माझ्या वागण्यात प्रेम, संयम आणि नम्रता आणण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, जर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला एखादी नवीन माहिती किंवा चांगली सवय शिकायला मिळाली असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियासोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये जय तुळशी माता असं लिहायला विसरू नका. श्री तुळशी देवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद मित्रांनो.